मैत्रिणींनो, घरात भाजीला काही शिल्लक नसेल तर असे पदार्थ बनवले जातात। हा भाजीचा प्रकार आहे। आमच्याकडे याला चुटचुट म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला कमेंट करून सांगा। बनवायला सोपं आहे बरं का, आणि अगदी चवीला छान लागणारं। ताटामध्ये जर साईडला भाजी, सुकी भाजी काय नसेल तर अशा पद्धतीने जर बनवलं तर त्याची चव खूप छान आहे। भाकरी असो, चपाती असो, त्याच्याबरोबर खाण्यासाठी असा वेगळाच प्रकार आहे। नक्की बनवून पहा। त्यासाठी मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घेऊन थोडेसे थंड झाल्यानंतर त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे। शेंगदाणे जे वाटून घेतो ते थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे। हे बघा, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले आणि 2 कांदे जे आहेत ते बारीक कट करून घेतलेले आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये झटपट होणारा असा पदार्थ आहे आणि चव खूप छान लागते बरं का मैत्रिणींनो। भाजीला काय नसेल तर अशा पद्धतीने बनवा। सकाळच्या घाई गडबडीत जर मुलांच्या डब्यामध्ये जर दिलं तरी खूप छान चवीला लागणार आहे आणि याचे जर पराठे बनवले तरी ते खूप छान लागतात। काही भागामध्ये शेंगदाण्याची आमटी थोडीशी सैलसर म्हणजे आमटी बनवली जाते आणि आमच्याकडे सुकी भाजी बनवतात, त्याला आम्ही चुटचुट म्हणतो। गॅसवरती एक पॅन ठेवला, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आणि कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा छान भाजून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर हे बघा, कांदा छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा भाजून घेत असताना मीडियम फ्लेम किंवा लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं। हे बघा, कांदा जो आहे तो छान असा भाजला गेला आहे, त्याचा रंग आहे तो पण चेंज झालेला आहे। कांदा चांगला जर भाजला तरच भाजीला छान चव लागते आणि आपण जे बनवणार आहे चुटचुट ते चविष्ट बनतं। झणझणीत जर बनवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही अंदाजानुसार कांदा लसूण मसाला वापरा। मी साधारणतः 1 ते 1.5 चमचा इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि मला झणझणीतच बनवायचं होतं म्हणून 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातला। आणि इथेच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते थोडंसं यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच परतून घ्यायचं आहे। शेंगदाणे मंद आचेवरती भाजले की छान कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि त्याचं कूट आहे तेही छान चवीला असं क्रिस्पी लागतात। तरीही थोडंसं कूट जे आहे म्हणजे शेंगदाणे जी भरड बनवून घेतलेली आहे ती थोडीशी यामध्येच आपल्याला पाणी न घालता परतून घ्यायची आहे। हे कूट तेलामध्ये छान असं भाजलं गेलं की जे आपण चुटचुट बनवणार आहे ते चविष्ट बनतं आणि क्रिस्पी अगोदर शेंगदाणे भाजलेले असतात तरी हे कूट थोडंसं तेलामध्ये भाजलं की चिकटपणा त्याचा जो आहे तो दूर होतो आणि छान अशी सैलसर बनवलेली भाजी जी आहे ती छान मोकळी आणि सैलसर होते। इथे जर आपण शेंगदाण्याचं कूट जर नाही भाजलं ना तर त्याचं पिठलं जसं बनवतो ना तशा पद्धतीने ते बनतं, म्हणून छान भाजून घेतलं की मोकळं असं सुटसुटीत आपण छान असं बनवू शकतो। थोडं परतून घेतलं की पाणी घालायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही, 1 फुलपात्र त्यामध्ये पाणी घातलं कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची होती त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही। उकळी आली की मंद आचेवरती पुन्हा शिजू द्यायचं आहे। साधारणतः 2 मिनिटं शिजू दिलं की छान असं चुटचुट आपलं तयार आहे। मग वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची। ही भाजी थोडीशी कोरडी होऊ द्यायची, कोरडी होईपर्यंत शिजू द्यायची। शेंगदाण्याचं कूट आणि कांदा वापरलेला असतो त्यामुळे ही भाजी पटकन कोरडी होते। हे बघा, तुम्हाला भाताबरोबर जर खायची असेल तर अशीही तुम्ही खाऊ शकता। थोडीशी सैलसर असेल तर भाताबरोबरही छान लागते आणि डब्यामध्ये जर कोरडी भाजी द्यायची असेल तर थोडीशी आणखी सुकी बनवून घ्यायची। छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा, अगदी 2 मिनिटांमध्ये छान अशी आपल्याला ही भाजी सुकी बनते। मैत्रिणींनो, या पद्धतीने एकदा बनवा नक्की आणि आमच्याकडे याला चुटचुट म्हणतात आणि हे चुटचुट भाकरी चपातीबरोबर खाण्यासाठी खूप छान लागतं। भाजीला घरात काय ज्यावेळी शिल्लक नसतं त्यावेळी गावाकडे हा पदार्थ बनवला जातोच, म्हणजे हा भाजीचा जो प्रकार आहे तो गावाकडे बनतोच। ज्यावेळी भाजीला काय नसतं त्यावेळी भाकरी केल्यानंतर भाकरीच्या तव्यामध्ये हे चुटचुट करतात आणि ते लोखंडी तव्यामध्ये केलेलं चुटचुट खूप छान लागतं। मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।